नमस्कार, मी राहुल जाधव मालेगाव. मी रियांश मल्टीरेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मी आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आहे. मागील 2 वर्षापासून 2 महिन्यापूर्वी मी ID काढला आहे. त्याच्यानंतर याचा रिझल्ट मी माझ्या स्वतः घरी घेतला आहे. माझ्या आईला बऱ्याचशा मणक्याचा आजार होता. त्याच्यापेक्षा इतर 2 बॉटलमध्ये आम्हाला 10 ते 20% फरक पडला आहे. आणि हीच बॉटल मी माझे मामा आहे नाशिकचे त्यांना सजेस्ट केली. त्यांना काय पहिले आजार होता आणि आता काय फरक पडला ते आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ. ठीक आहे. पहिले काय नाव सांगा तुमचं? मी रवींद्र संतोष मराठे, नाशिकला राहतो. मला पहिले माझे पाय सुजायचे, जेवण जात नव्हतं, सर्व माझ्या छातीपर्यंत पोटापर्यंत पूर्ण सूज आली होती. पण माझ्या भाचे राहुल भाऊ यांनी मला अमृत ज्यूसचा सल्ला दिला औषधांचा. मी ते घेतल्यावर मला पूर्ण आराम भेटला, जेवण जायला लागलं, सर्व गोष्टी माझ्या एकदम क्लिअर झाल्या. पहिले अगोदर सुरुवातीला तुम्हाला काय त्रास होत होता? सुरुवातीला मला पाय सुजत होते. आणि पोटाचा घेर पण वाढलेला होता. पोटाचा घेर वाढला होता, जेवण जात नव्हतं. पण आता मला ते ज्यूस घेतल्यापासून अमृत ज्यूस आणि आर्थोजी घेतल्यापासून मला एकदम फरक पडला, जेवण जायला लागलं. पूर्ण माझं पोट बी साफ झालं, पूर्ण पोट बी जे मोठं झालं होतं ते पूर्ण क्लिअर झालं. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला, डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? मला डॉक्टरांनी, मी नाशिकला ॲडमिट झालो होतो, त्यांनी मला हिंदूजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट जायला सांगितलं. तिथं त्यांनी खर्च किती सांगितला तुम्हाला? त्यांनी तिथं एक अंदाज किती खर्च येणार होता तुम्हाला तिथं जाऊन? 20-1 लाख रुपये. 20-1 लाख रुपये खर्च येणार होता. तो तुमच्याने पेलण्यासारखं नव्हतं म्हणून तुम्ही बाच्यांना फोन केला. त्यांनी मला ते अमृत ज्यूसचं हे दिलं. हां, तुम्हाला काय वाटतं हे अमृत ज्यूस बद्दल? काय वाटतं तुम्हाला? कसं अमृत ज्यूस कसं आहे? सर्व गोष्टींसाठी एकदम उपयुक्त हे अमृत ज्यूस आहे, सर्व आजारांवर आहे. आणि बाकीच्या लोकांनी घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे? घेतलं पाहिजे. दवाखान्याचं ते कसं आहे, ते ॲलोपॅथिक गोळ्या असल्यामुळे आपल्या किडनीला सर्वांना त्रास होतो. पुढे चालून आपल्याला थोडं वय झाल्यावर जास्त त्रास होतो. पण आता हे औषधामुळे आयुर्वेदिक असल्यामुळे याच्यात नॅचरल सर्व गोष्टी आहे. तुम्हाला आता जेवण वगैरे व्यवस्थित जायला लागलं? एकदम जेवण व्यवस्थित जातं. एकदम म्हणजे मला उभंही राहता येत नव्हतं पहिले. हो, चला धन्यवाद, खूप खूप आभारी.